कोसनकोस आपलं घरदार सोडून या मुक्तीलढ्यामध्ये आपण आपल्या जीवाची आहुती द्यावी, एवढं असतानाही ही माणसं का आली? कारण त्यांच्या दृष्टीने एकच सत्य होतं, गोवा हा पोर्तुगीजांचा नव्हे तर भारताचा भाग आहे. गोव्याची संस्कृती ही रोमन संस्कृती नाही, ती भारताची संस्कृती आहे आणि या संस्कृतीची नाळ कायम राखण्यासाठी आम्ही आलं पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. मग त्यांची ही भूमिका आज कुठे गेली? ती आज आपल्याला का दिसत नाही? की आपल्या प्रशासनातून व्यक्त होताना का दिसत नाही? ती शिक्षणातून व्यक्त होताना का दिसत नाही? आपल्या कला क्षेत्रातून ते व्यक्त होताना का दिसत नाही? मी तर एक धाडसाचं विधान करेन की गोव्यामध्ये ना आजही कलेच्या क्षेत्रामध्ये असो, संस्कृतीच्या क्षेत्रात असो, उघड उघड दोन गोवा आहेत आणि या दोन्ही गोव्यांचा परस्पराशी काही एक संबंध नाही, काहीही नाही. एका गोव्यात काही माणसं राहतात आणि दुसऱ्या गोव्यात काही माणसं राहतात. ही दोघं आपापल्या ठिकाणी जगत असतात. मग हे दोन गोवा मिळून एक 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 एकछत्री गोवा करावा असं आम्हाला का वाटत नाही? तर म्हणजे हे प्रयत्न झाले पाहिजे आणि मला वाटतं मुलांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे. निदान त्यांना कळेल भारताच्या कुठल्या कुठल्या भागातून इथे क्रांतिकारी आले आणि गोव्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांचं अर्घ्य अर्पण केलं.